आज आपण बनवणारे कुरड्या हे पाहू शकते. इथं आजी गव्हाचा चीक आहे ना तो पाहून राहिली नीट झालाय का नाही. इथं चूल पेटून ठेवले ज्याच्यावर आपण पातेलं ठेवायचं आहे आणि ज्याच्यावर पातेलं ठेवून कुरड्या करायच्या. पातेल्यात गरम पाणी करायला ठेवले अर्ध्या तासापासून. ते चांगलं पाणी उकळून द्यावं लागतं तेव्हा अजून काय कुरड्यासाठी चीक तर हे नीट होतं. त्यासाठी पाहू शकते त्याच्यात मस्त पाणी उकळायला ठेवले जास्त अर्धा तासापूर्वी. ते अजून नीट हे झालं नाही आहे तर चालू आहे. आणि इथं नन्नो ते हे पाहू शकते इथं सोऱ्याला राहिलेलं आहे. तर हे आता सकाळचा टाईम जेव्हा चीक बीक टाळून झालं त्याच्यात आणि मस्त हटून बिटून झालं आहे. आता हे डांगे आजी हे पाहू शकते साईडला करून राहिले. आता ते चीक टाकलं आपण सोऱ्यात आणि मस्त कुरड्या काढून घेऊन राहिले त्याच्यातून. हे पाहू शकते मस्त कुरड्या निघून राहिल्या त्या सोऱ्यातून. कारण की सोरा यूज करते ना कुरड्या हे करायला म्हणून. ते पाहू शकता सगळ्या मंडळी पब्लिक जमा झालेली. इथं डांगे आजी, मोठी मम्मी, माझी ढुशी बहीण, नन्नो मम्मी आणि राधिका काकी हे पाहू शकते. तर इथं कुरड्या टाकणं चालू आहे. नंतर दुपारून या सुकायसाठी इथं टाकणं चालू आहे कुरड्या. तुम्ही पाहू शकते मस्त इथं नेटवर टाकेली. सकाळचा टाईम सकाळचे 7:30 वाजेले आणि इथं कुरड्या बनवणं चालू आहे मस्त. तर हे इथं आपण हे केलं तर का म्हणतात ते पातेलं गरम करायला ठेवलं होतं. आणि इथं आता गरम पाणी करायला ठेवलं आंघोळीसाठी. काय ना मम्मीला जीव काढू आहे माझी म्हणून गिझर तर खराब झालं तर त्याच्यामुळे मम्मीने हे केलेले. तर हे पाहू शकते मस्त याच्यात टाकलं आणि आता कुरड्या वळू राहिला मोठी.